ही नाराजी किंवा हा वाद रंगलेला आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्यामध्ये। जेव्हा विधानसभेचा जेव्हा अर्ज भरायचा होता महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी कुलाब्यामधनं, तेव्हा हरिभाऊ राठोड आणि राहुल नार्वेकर यांच्यामध्ये कमालीचा वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आला। त्या पद्धतीचे आरोप हे हरिभाऊ राठोडांनी राहुल नार्वेकरांवरती केले की नार्वेकरांनी आपल्याला दमदाटी केली। या सगळ्या गोंधळाचं प्रकरण निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये जाऊन पोहोचलं आणि आता या सगळ्या गोंधळाबाबत निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्यावरती ठपका ठेवला गेला। मुंबई महानगरपालिकेनं निवडणूक आयोगाला एक अहवाल या प्रकरणी सादर केला, ज्या अहवालानंतर हा ठपका ठेवला गेला। कृष्णा जाधव यांची कृती प्रशासकीयदृष्ट्या अयोग्य असल्याचं या अहवालामध्ये नमूद केलं गेलंय। त्यामुळे आता निवडणूक आयोग जाधवांवरती कारवाई काय करणार हे पाहावं लागेल। पण या सगळ्या अहवालामध्ये राहुल नार्वेकरांचं नाव का नाही असा सवाल विरोधक उपस्थित करतात। 30 डिसेंबरला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। त्यावेळेला आप आणि जनता दलाच्या उमेदवारांना वेळेत उपस्थित राहून सुद्धा अर्ज भरून न दिल्याचा दावा दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी केला। कुलाब्यातल्या वॉर्डामध्ये राहुल नार्वेकरांचे नातेवाईक उभे आहेत आणि त्यामुळे नार्वेकरांनी निवडणूक अधिकाऱ्यांवरती अर्ज स्वीकारू नये म्हणून दबाव टाकल्याचा आरोप आपने आणि जनता दलाच्या उमेदवारांनी केला। या सगळ्या प्रकरणात राहुल नार्वेकर यांच्या विरोधात तक्रारही दिली गेली होती, पण ती तक्रार जनता दलानं आता मागे घेतली आहे। दुसऱ्या दिवशी त्यांनी ती तक्रार मागे घेतली आहे आणि त्यात त्यांनी कारण असं दिलं आहे की आमच्याकडे आलेली माहिती चुकीची होती आणि खरं बघितलं तर 4 पैकी 3 वॉर्डांमध्ये त्यांच्या उमेदवाऱ्या भरल्या गेल्या होत्या। त्यामुळे एक असं दिसून येतं की उमेदवाऱ्या भरल्या गेलेल्याची माहिती देखील त्यांना नव्हती, तरी त्यांनी तशी तक्रार केली आणि ती त्यांनी परत घेतली आहे। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येत आहे। आणि हरिभाऊ राठोड यांनी राहुल नार्वेकरांवरती जे आरोप केले त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांवरती जोरदार टीका सुद्धा केलेली होती। राहुल नार्वेकर यांच्यावरती कारवाई करायला हवी असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं, पण उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या टीकेला आणि त्यांच्या विधानांना राहुल नार्वेकरांनी आज उत्तर दिलंय। आपण पाहूया। राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो। सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे। उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात, त्यातला हा प्रकार आहे। आणि राहुल नार्वेकर यांच्यावरती याच मुद्द्यावरनं विरोधकांनी सुद्धा जोरदार निशाणा साधलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलं आपण पाहूया। ज्या आम आदमी पार्टी आणि समाजवादी या 2 पक्षाचे अर्ज हे पैसे भरून टोकन देऊन देखील अर्ज भरून घेतले नाही, ही बाब सगळ्यात उघडकीस आली आहे। आणि हे का भरून घेतले नाही तर तिथे दरवाजावर आणि त्या परिसरात दस्तूरखुद्द राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष हे त्या ठिकाणी थांबतात, तिथे दमदाटी करतात, प्रशासनावर दबाव आणतात, कोणाला पोलीस मारतील सांगतात, त्यांचे हातवारे बघा, त्यांची देहबोली बघा। काय आपल्या विधानसभेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष इतका चीफ स्वरूपामध्ये त्यांचं वतन आहे, चीफ मिनिस्टर, अजून किती चीफ लोकांना तुम्ही प्रमोट करणार। विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत। त्या अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे। तसं पार्थ पवार प्रकरणामध्ये तहसीलदारांना अडकवून पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं, काय ते मुंडवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारला कुठे अटक झाली? अटक भलत्यानाच झाली, अधिकाऱ्यांना अटक झाली, त्यांचा बळी घेतला, अधिकाऱ्यांचा, तहसीलदारांचा बळी घेतला। तसा इथे आरोचा बळी घेतला जाईल। आणि कुलाब्यामध्ये याच वॉर्डात फॉर्म भरतानाच्या वेळेला जो काही गोंधळ झाला, त्या गोंधळामुळे आपल्या मुलाला उमेदवारीचा अर्ज फॉर्म भरता आला नाही असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केलेला आहे। या सगळ्या प्रकारासंदर्भात म्हणजे आता जेव्हा निवडणूक आयोगाचा एक अहवाल सुद्धा या सगळ्या प्रकरणी समोर आलाय,
त्यानंतर हरिभाऊ राठोडांची काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा पाहूया. नाही, निश्चितच त्यांची चुकी झाली, ती त्याची शिक्षा आम्हाला कशाला देताय तुम्ही? त्याची चुकी झाली आहे ना, हे कळल्यानंतर हे जे 12 अर्ज आहेत इंटॅक ते त्यांनी अजूनही घ्यावे. आता 12ही लोक आम्ही तिकडे जाणार आहोत आणि ते सगळ्यांची अर्ज त्यांनी घेतले पाहिजे. यांना निवडणुकीची संधी दिली पाहिजे. हा एक. दुसरं ते तुम्ही म्हणाला की जनता दल सेक्युलरनी वापस घेतलं आहे, पण आमचे अर्ज आहे, माझा अर्ज आहे वैयक्तिक, आपल्या आम आदमी पार्टीचा आहे, मनसेचा अर्ज आहे आणि बहुजन समाज पार्टीचा पण अर्ज आहे. ते कोणी मागे घेतलेलं नाही. ती आम्ही तक्रार आमची कायम आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.